नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 झाली होती, तर याचे रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट वेबसाईटला आलेले आहेत. यामध्ये जर तुम्ही एमटेक कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कोर्सेसची जर ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 जी आहे तर ती दिली असेल, तर त्याचे रिझल्ट आता वेबसाईटला आलेले आहेत. तर ते कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी बघा ॲडमिशन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा लॉग इनचे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये बघा रिसेंट अपडेट्समध्ये बघा रिझल्ट ऑफ PG इंटिग्रेटेड UG ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 त्यापुढे क्लिक हिअर टू व्ह्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा रिझल्टचे पेज जे आहे तर ते पेज ओपन झालेले दिसेल. यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही ॲप्लिकेशन ID यूज करून तुम्ही चेक करू शकता. तसेच युजर नेम टाकून किंवा ईमेल ID टाकून तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर प्रोग्राम नेम वाईज तुम्ही चेक करू शकता. तर आपण प्रोग्राम नेम वाईज चेक करणार आहोत, म्हणजेच बाकी विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले आहेत, किती विद्यार्थी अब्सेंट होते, तर त्याविषयी तुम्हाला एक अंदाज जो आहे तर तो अंदाज येऊन जाणार आहे. एमटेक कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यावर क्लिक करायचं आहे. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत हा कोर्स येत असतो. यामध्ये बघा ॲप्लिकेशन ID दिलेला आहे, कॅटेगरी कोणती आहे, डोमासाईल, युनिव्हर्सिटी नेम, दिव्यांग आहात की नाही याची पण माहिती दिलेली आहे आणि तुमचे मार्क जे आहे तर ते मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी जे ॲब्सेंट विद्यार्थी होते तर ते ॲब्सेंट विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी ॲब्सेंट नावाने रिमार्क जे आहे तर ते रिमार्क दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे रिझल्ट जे आहे तर ते रिझल्ट चेक करून घ्यायचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 ची झाली होती, त्यामध्ये जर तुम्ही एमटेक कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या कोर्सेसची जर एक्झाम दिलेली असेल तर त्याचे रिझल्ट कशा प्रकारे चेक करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.